नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अ, तर एका बिल्डिंगमध्ये दर रविवारी अशा सगळ्या बायका म्हणजे नोकरी करणाऱ्या असू दे, घर सांभाळणाऱ्या असू देत किंवा स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या असू देत, या सगळ्या एकत्र जमायच्या खाली हॉलमध्ये आणि एक 3 ते 4 त्या एकमेकींबरोबर घालायच्या. छान मजेत गप्पा मारायच्या, काहीतरी स्नॅक्स वगैरे मागवायच्या आणि हे ते इथे ठरवलेलं होतं, की एक बॉन्डिंग राहावं. बायकांचं सुद्धा एक बॉन्डिंग राहावं म्हणून असं त्यांनी ठरवलेलं होतं. तर अशाच रविवारी त्या सगळ्याजणी एकत्र जमल्या आणि बोलता बोलता विषय शेवटी आपला बायकांचा आवडता विषय म्हणजे स्वयंपाक. तर तसा विषय गेला. तर एक जण होती ती बोलली, की माझ्या सासूबाई गावाला गेलेल्या आहेत. अ, तर त्या नेहमी पोळ्या करायच्या आणि दिवसभर काही काम नाही करायच्या, पण मला वाटायचं की त्या नुसत्याच पोळ्या करतात. पण आज त्या गावाला गेलेल्या आहेत आणि मला पोळ्या करून माझा डबा, सगळ्यांचा डबा करून मला ऑफिसला जावं लागतं. तर मला पोळ्यांमध्येच माझा वेळ खूप जातो. तर खरोखर मला त्यांचं आज महत्त्व कळालं, की त्या पोळ्यांचं खूप मोठं काम करायच्या, ज्याच्यामुळे मला ऑफिसला जाताना एवढा ताण होत नव्हता. तर ती म्हणे, की आता मी कधीच त्यांना बोलणार नाही किंवा त्या पोळ्याच करतात आणि मग बाकीचं काम करत नाही, असंही मी काही म्हणणार नाही. मला आता चांगलंच समजलंय. दुसरी म्हणाली, की "हो बाई," म्हणे, "माझी बाईला तर भाज्या किती पण करायला सांगा. पोळ्या 2 जास्त सांगितल्या, की ती लगेच म्हणते, 'पैसे वाढवून द्या ताई.' या पोळ्यांची एक कटकटच झालेली आहे." असं सगळा तो विषय जो होता तो पोळ्यांवरती रंगला. आणि मग एक जण बोलली, की म्हणे, "मला तर आहे ना पोळ्या झाल्याशिवाय सगळं घर आवरल्यासारखंच वाटत नाही. मी सगळं घरातलं काम जर झालंय आणि पोळ्या राहिल्या तर मला असं वाटतं, की मी आज काहीच काम केलेलं नाही आहे. माझं काम अर्धवट झालेलं आहे. म्हणून मी पोळ्यांचं काम ना लवकरच करून टाकते." आणि उन्हाळ्यात पोळ्या करणं म्हणजे बापरे! फारच त्रासदायक असतं. त्याच्यानंतर एक जण तर अशी बोलली, की म्हणे, आपण एक दिवस काही वेगळी डिश बनवली किंवा मिसळ बनवली, पावभाजी बनवली किंवा असं वेगळं काही बनवलं आणि त्या दिवशी पोळ्या केल्या नाही, की दुसऱ्या दिवशी नवरा हमखास म्हणतो, की "काल कुठं स्वयंपाक केला?" म्हणजे पोळ्या नाही केल्या, की स्वयंपाक केलाच नाही, असा एक म्हणे माझ्या नवऱ्याचा भ्रम आहे, की ते पदार्थही त्याने पोटभर खाल्लेले आहेत, पण पोळ्या केल्या नाहीत, तर त्याला ते अर्धवट जेवण वाटतं. मग अगदी कुठेही जा म्हणजे घरोघरी हे आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यानंतर त्या कल्पना अशा रंगत गेल्या, पोळ्यांबद्दलचे विनोदी किस्से वगैरे असं रंगत गेले ते, की पोळ्या मग कोणी नवीन ज्या मुली होत्या त्या म्हणे, "माझ्या तर खूप कडकच होतात बाई," म्हणे, "मला रात्री सगळेच जणं म्हणतात अगदी पापडच झालाय, काय करावं?" असे सगळे हसत खेळत गप्पा चालू होत्या. आणि नंतर मग एक जण तर बोलली, की म्हणे, "खरंच पोळ्यांचं सुद्धा एक झाड पाहिजे होतं." तर दुसरी बोलली, की "मग झाड त्या पोळ्या पुरल्या पण पाहिजेत ना." आणि तिसरी बोलली लगेच, की "जर जास्त पोळ्या आल्या त्या झाडाला, तर शिळ्या पोळ्या खायच्या का?" आणि आम्ही सगळ्या जणी हसायला लागल्या. आणि असा तो इतका इंटरेस्टिंग विषय झाला, की साधा विषय, पण त्याने सगळ्यांचे ताण कमी झाले आणि सगळ्याजणी आपापले अनुभव त्या भोवती सांगू लागल्या. अगदी मग त्यात सगळ्या एकत्र झाल्या. अगदी गृहिणी असू दे किंवा बिझनेस करणाऱ्या असू दे किंवा नोकरी करणाऱ्या असू दे. अ, असं म्हणे, की म्हणजे आता तिथे तर जॉब करणाऱ्या बायका म्हणे, "आम्हाला तर बाई लावण्याशिवाय पर्यायच राहत नाही." कारण त्यात एवढा वेळ जातो की एवढा वेळ उभं राहणं शक्यच नसतं. असा पोळ्यांचा विषय रंगत नंतर तो झाडांपर्यंत म्हणजे त्याचं एक झाड पाहिजे अशी सुद्धा कल्पना रंगवली गेली आणि आम्ही भयानक सगळेजण खूप खुश होते, सगळे खूप हसले आणि शेवटी सगळ्या जणी म्हणजे म्हणाल्या, की "पण खरंच आहे,
पोळ्यांशिवाय जेवणच नाही. म्हणजे जसं आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट असते त्याच्याशिवाय जीवन नाही, तसं पोळ्यांशिवाय जेवण नाही, असं आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलं. आणि मंडळी सांगायचा हाच उद्देश की आपण जेव्हा लहान असतो पोळ्या नवीन नवीन शिकायला लागतो तर आपल्या पोळ्या देखील कडक होतात. आपल्याला सगळे चिडवतात, पापड झाला आहे, तोडता येत नाही आहे, वेगळ्या देशाचे नकाशे झालेत, असे बरेच जण आपल्याला चिडवतात. पण त्यातनंही आपण शिकत जातो, आपल्यात बदल करतो, प्रॅक्टिस करून त्याच पोळ्यांमध्ये आपण मास्टर बनतो. आणि आपण त्याच पोळ्या आपण अतिशय मौसूत करायला शिकतो. म्हणजे शेवटी काय आहे की आपण जर रोज तेच काम केलं तर आपल्याला पण त्यात एक चांगलं कौशल्य प्राप्त होतं. पण हा बदल केला तर जर बदलच केला नाही, मला पोळ्या येतच नाही आणि माझ्या कडकच होत्या म्हणून मी पोळ्या करणारच नाही, असं जर ठरवलं तर आपल्याला ती गोष्ट कधीच येणार नाही. त्यात कौशल्य तर दूरचीच गोष्ट राहिली. आणि म्हणूनच आपण आपल्या आयुष्यात असं ठरवलं पाहिजे की बदल केल्याशिवाय प्रगती होत नाही. आपल्यामध्ये काहीतरी, आता हे साधं उदाहरण आहे पोळ्यांचं, पण तुम्ही बघा की कितीही कंटाळा आला तरी शेवटी आपण पोळ्या करतो आणि मन लावून करतो आणि त्या मऊ कशा राहतील ते देखील आपण करतो. आपल्याला कोणी काही सांगितलं की बाई मध्ये तेल लाव म्हणून आपण लावतो मऊ होण्यासाठी. कोणी म्हणतं घडीचीच घाल, कोणी म्हणतं फुलकेच कर. अशा पद्धतीने आपण सगळ्यांचं ऐकून आपल्यात बदल घडत असतो. तसंच आयुष्यात बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्या आपण जर बदल केलं तर आपल्याला पण त्याचा त्रास कमी होतो आणि दुसऱ्यालाही कमी होतो. म्हणजे काही गोष्टी आहेत ज्या अशा बदल केल्या तर आपल्यातली प्रगती पण होते आणि आपलं कौशल्य पण दिसतं. आणि जर आपण घाबरलो आणि आपण अगदी ठाम राहिलो की नाही मला कशातच आता बदल करायचा नाही आहे, तर आपली प्रगतीच होणार नाही. आणि म्हणून बदल हा आवश्यक आहे. जसं पोळ्यांसाठी आपण बदल केला, याच पोळ्या आपण मऊ होतील की नाही, म्हणजे आपण लहानपणी केलेल्या पोळ्या आणि आता केलेल्या पोळ्या आपण बदल करत गेलो आणि आज आपण त्यात मास्टर झालो आहोत. तर मंडळी सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की बदल हा आवश्यक असतो. मग ते छोटी गोष्ट असू दे, मोठी गोष्ट असू दे, बदल केल्याने आपल्याला स्वतःला देखील समाधान मिळतं आणि स्वतःचा त्रास कमी होतो, दुसऱ्याचाही कमी होतो. काही बदल असे करणं तर गरजेचंच आहे की ज्याचा त्रास आपल्या स्वतःला होतो. तो त्रास कमी करण्यासाठी आपण बदल करणं आवश्यक आहे. नमस्कार.